विरोधी कारवाईला बळ मिळेल असं मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केलं। शासकीय कारभारात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या प्रभावी उपयोगासाठी राज्य शासन आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत काल सामंजस्य करार झाला। या भागीदारी अंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत। त्यानुसार मुंबईमध्ये भूगोल विश्लेषण केंद्र, पुण्यात न्यायपूर्वक विज्ञान संशोधन आणि एआय केंद्र, तर नागपूरमध्ये मार्वल केंद्र अशी 3 एआय उत्कृष्टता केंद्र राज्यात स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक याही उपस्थित होत्या। हा सामंजस्य करार महाराष्ट्र शासनाच्या डिजिटल भारत आत्मनिर्भर महाराष्ट्र या संकल्पनेला बळकटी देणार आहे। कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने शासन अधिक सक्षम, लोकाभिमुख आणि पारदर्शक होईल, ज्याचा थेट लाभ नागरिकांना मिळेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं। मायक्रोसॉफ्ट सोबत झालेल्या सामंजस्य करारामुळे राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात प्रशिक्षण मिळवण्याची संधी मिळणार आहे। ही भागीदारी महत्त्वाच्या पायाभूत सुविधा आणि प्रकल्पांना अधिक सक्षम